आज आपण बनवणार आहोत एकदम झटपट आणि एकदम झणझणीत अशी सोयाबीन वड्यांची भाजी। त्यासाठी एका भांड्यात सोयाबीन घ्यायचे आणि स्वच्छ धुवून घ्यायचे। नंतर त्यात पाणी टाकून सोयाबीन भिजत ठेवायचे। आता त्यासाठी मसाला तयार करून घेऊ। त्यासाठी मी एक मोठा कांदा उभा चिरून घेतला। आता तव्यावर भाजून घेऊ व्यवस्थित। कांदा व्यवस्थित भाजण्यासाठी त्यात थोडंसं तेल टाकलं। त्यानंतर खोबरं टाकून घ्यायचे, आलं टाकून घ्यायचे, लसूण, कढीपत्ता आणि कोथिंबीर टाकून घ्यायचे आणि तेल टाकून व्यवस्थित भाजून घ्यायचे। कांदा खोबरं लाल रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे व्यवस्थित। थोडं तेल टाकून व्यवस्थित भाजून घेऊ। मी आपल्या चॅनलवरती ना अगदी साध्या सोप्या रेसिपी टाकत असते, त्यामुळे ना चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर भाजीला काही नसेल ना तरी सोयाबीनची भाजी आपण बनवून खाऊ शकतो। सोयाबीन हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे। त्यामध्ये खूप प्रोटीन असतात, त्यामुळे सोयाबीन नेहमी खाल्ली गेली पाहिजे। आता आपला मसाला व्यवस्थित भाजून झालेला आहे। आता थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घेऊ व्यवस्थित। नंतर एका कढईत भिजवलेले सोयाबीन टाकू, त्यामध्ये थोडंसं मीठ टाकू आणि व्यवस्थित 1-2 उकळी आणून घेऊ। उकळी आल्यानंतर सोयाबीन थंड होऊन द्यायचे। त्यानंतर त्यातलं पूर्ण पाणी काढून घ्यायचे, व्यवस्थित पिळून घ्यायचे सोयाबीन। सोयाबीन वड्याची रस्सा भाजी ना बाजरीच्या भाकरीसोबत खूप छान लागते, त्यामुळे ना तुम्ही आजच बनवून बघा। सोयाबीनमधलं सगळं पाणी काढून झालेलं आहे। आता एका कढईमध्ये तेल तापत ठेवू, त्यामध्ये जिरे टाकून घेऊ आणि बारीक केलेला मसाला टाकून मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे, अगदी तेल सुटेपर्यंत मसाला व्यवस्थित परतून घेऊ। मसाला व्यवस्थित परतून झाल्यानंतर आता कोरडे मसाले टाकून घ्यायचे। त्यासाठी मी ते हळद टाकलेली आहे, लाल मिरची पावडर, काळा मसाला आणि एवरेचा मटन मसाला वापरलेला आहे। तुम्ही तुमच्याकडे असतील ते मसाले तुम्ही टाकू शकता। आता मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊ। तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचे मसाले आपले व्यवस्थित परतून झालेले आहे। त्याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी टाकून व्यवस्थित परतून घेऊ पुन्हा। तुम्ही बघू शकता मसाल्याला खूप छान तरी सुटलेली आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ। तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे। तेल सुटल्यानंतर आता आपण शिजवलेले सोयाबीन टाकून घ्यायचे। तुम्ही बघू शकता सोयाबीन आपले व्यवस्थित फुललेले आहे, व्यवस्थित शिजलेले आहेत। सोयाबीन वड्या टाकून झालेल्या आहेत। आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। सोयाबीन वड्या व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर तुम्हाला हवं तेवढे पाणी टाकून घ्यायचे। मी इथे थोडं पाणी जास्तच टाकणार आहे, कारण मला रस्सा धरायचा आहे भाजीला। तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता। मी इथे गरम पाणी वापरलेलं आहे। आता व्यवस्थित मिक्स करून घेऊ। सोयाबीन वड्या व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे। मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर भाजी 1-2 मिनिटं शिजवून घ्यायची। तुम्ही यामध्ये कसुरी मेथीसुद्धा टाकू शकता, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकू शकता। तयार आहे आपली ती झणझणीत सोयाबीन वड्यांची रस्सा भाजी। तर कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। सोयाबीन वड्याची भाजी एका प्लेटमध्ये काढून घेऊ, त्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर टाकू। तयार आहे आपली सोयाबीन वड्यांची रस्सा भाजी। तर कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच साध्या रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा।